असा तो फोन कानाला लावलेला होता, बॅग होती माझ्याकडे आणि मी असं चालत 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 मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी मी आलो. इथून फोन माझ्या कानाला होता आणि मी नेहमी इथं बस स्टॉप आहे एक बघा, ह्या इथं बस स्टॉप आहे. ह्या बस स्टॉपला मी बस पकडायला जात असतो किंवा या दिशेलाही रिक्षा आणि बस सुद्धा इकडे एक दुसरा स्टॉप आहे. तर या दोन्हीपैकी एका ठिकाणी मी जात असतो. इथं मी बऱ्याचदा वृत्तपत्र, त्याच ठिकाणी एक वृत्तपत्राचं दुकान आहे, तर तिथे वृत्तपत्र विकत घेत असतो. तर त्या दिवशी रविवार होता, 9 मार्चला. आज सोमवार आहे 9 मार्चला, पण त्या गेल्या वर्षी रविवार होता. तर मी इथून आलो आणि इथून मी साधारण या ठिकाणी असेल आणि मला पाठीमागून म्हणजे या दिशेकडून मला या दिशेकडून आवाज आला, खरात साहेब म्हणून मी माघारी बघितलं असं. तर माघारी बघितल्यानंतर इथं व्हॅन उभी होती आणि साध्या वेशातले पोलीस होते आणि जणू काय गुंडाचे कपडे घालून ते आलेले होते. डोक्याला मफरेल, काय त्याला बोलतात, गमछा लावलेला वगैरे, आणि 7-8 जण असतील. तिथं खाजगी व्हॅन होती आणि ते आले. ते खरात साहेब म्हटल्यानंतर मी मागे बघितले की त्यांनी ओळख त्यांची खात्री झाली की हे ज्यांना आपण पकडायला आलो तेच हे खरात आहेत. परंतु मला त्यावेळी माहित नव्हते पोलीस आहेत, मला वाटलं काय गुंड बिंड आहेत की काय. ते आले, त्यांनी माझ्या भोवती गराडा घातला. गराडा घातल्यानंतर मी दोन्ही हाताने बोंबललो जोरात. तरी त्यांनी मला पकडलं म्हणजे अगदी ह्याच्यात काय बोलतात, ते सगळे 4-5 7-8 जण काय होते, त्याने अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध घेराव टाकून मला पकडलं. पकडल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं मी बोंबलत होतो. त्या झटापटीमध्ये माझा मोबाईल आहे तो असा उडाला आणि तो असा उडाला की आता ही जी बस जाते तशी त्या दिवशी ती बस तिकडून अशी येत होती आणि त्या बसच्या पलीकडे तो मोबाईल उडालेला होता. आणि परंतु त्यावेळी मी बोंबलल्यामुळे थोडंसं लोक सुद्धा धावत आली माझ्या मदतीसाठी. परंतु त्यावेळी मग त्यांनी म्हणाले नाही आम्ही स्टाफ आहोत. त्याच्यानंतर त्यांनी मग मला जबरदस्तीनं उचललं, म्हणजे मी तर पूर्ण शरीर म्हणजे गळपाटून गेलेलो होतो. तर त्यांनी मला उचललं जबरदस्तीने आणि या ठिकाणी ती गाडी उभी होती, खाजगी गाडी होती आणि बहुधा ती स्कॉर्पिओ होती. त्या गाडीमध्ये मला जबरदस्तीने कोंबलं. मधल्या सीटवर मला बसवलं, या बाजूला एक जण, त्या बाजूला एक जण.